अजय बाबा तुम्ही सीएमा कडे गेले, लोकांनी एकठांय गेले, सगळ्यांक जागृताय केली, जाग्याचेर गेले आनी सांगले तुम्ही तयार लेक कित्याक इम्पॉर्टंट आहा आनी आतां जर पळयत जाल्यार हें सगळें जालें आसा तेजे उपरांत लास्ट ऑप्शन तुमकां देवा कडेन परत गाराणें घालपाक येवचें पडलें. हे लास्ट तुमचे स्टेप तुका आनीक हेजे फुडें वयतले तुमी गाराणें घालून? आयज आमी तेजी पयर आझाद मैदानान डिक्लेअर केल्लें की अमित शाह एक वॉर्निंग दिल्ली की तूं फावंडेशन स्टोन आहा तो वर्चल घालनाका आनी आमच्या गांवांत येवन तोय पळय म्हणून. तरी पूण काल आमकां न्यूज मेळ्ळी की युनिटी म्हणून प्रशासन स्तंभ आहा तेणी ते फावंडेशन स्टोन घातलो. पण तेजें रिएक्शन इमिडिएट रिएक्शन म्हणून आमी सांगलें की आमी तुमी करनात आमी गाराणें घालतले म्हणून देवाक उलो मारतले म्हणून. सो आमी देवाक उलो मारलो, आयज आमच्या भायलेनकाराक उलो मारला आनी तांकां कितें आहा तेंकां ते दाखोवपाचें. 3 जाणां आमी सांगला, प्रमोद सावंत, मागीर विदर्भ आनी आमचो रोहन कवटे आनी कोण बाकीचे आहा जे फाटी फुडें सांगता उलोवपाक सपोर्ट दिवपाक फाटी फुडें सरता आमच्या वांगडा प्रतिकार केला तांकां बूथ दिवचें म्हणून सांगला. हो लास्ट ऑप्शन न्हू. आतां हो ऑप्शन हे आतां आमची परत मिटींग हे जावन आमचे अवेरनेस आनी हो आंदोलन आहा पळय ते स्ट्रॉंग जातले व्हेरी. आनी दुसरें म्हणजे आमी लिगल बाजू सायमल्टेनियसली करता ते आमी कितें एंगल्स आहा ग्राउंड्स आहा ते पब्लिकली सांगूंक शकना कित्याक आमची केस वीक जावंक शकता म्हणून आमी तेवूय बाजू आमी धरलेलो आसा. सो सरकारान जर इतलोच मोद धरलो, म्हाका दिसता सरकारान हेज्या पयलीं तो आयटी पार्काक लागून तेंच्यांनी धांवडयलो तेका स्क्रॅप जालो प्रोजेक्ट वो. आनी आतां फाल्यां जर युनिटी मॉल प्रशासन येयले सोदून जाल्यार सरकाराक एक भिरांत आसा. कित्याक भिरांत आसा कित्याक फाल्यां प्रमोद सावंत, रुदल फर्नांडीस, मागीर बीजेपीचे सरपंच आहा, मागीर रोहन कवटे तांकां हांगाच येवचें पडटलें, बायगीणकाराच्या पांया कडेच येवचें पडटलें. कित्याक तेंचे बीजेपीचें ऑफीस हांगा रावपाचें, अमित शाह सोडून फाल्यां हांगाच येवचें पडटलो. सो ती भिरांत बायगीणकाराच्या पांया कडेच येवचें पडटलें. आमची देवी आमी तयार लेक थंयच येवचें पडटलें. हो आमचो उद्देश आहा. ओके. आतां आमी पळयत जाल्यार ती जागा आसा ते आतां ते प्रशासन स्तंभ आनी दुसरे आमचे युनिटी मॉल येवपाचो आहा. सो हे जागो ऑलरेडी गव्हर्मेंटाचो जागो आसा. सो गव्हर्मेंट कित्याक तरी एक्वायर करता, कित्याक फुडें आपले फ्युचर प्लॅन आसता कितें तरी हाडटले म्हणून. जागो हो पयलींचो जागो ट्रायबल लँड सगळें आमचें जेन्ना गव्हर्मेंटूच नासलो सरकारूच नासलो तेन्ना ही आमचे जे ट्रायबल्स आहा तेंच्यांनी सांबाळून दवरलेलो. मागीर तो गव्हर्मेंट खातीर तेंच्यांनी एक्वायर करून तो आपल्या नांवार घेतला. आतां जाल्लो कितें आहा त्या जाग्याचेर सध्या आमची तयार लेक म्हणून आसा आनी ती तयार लेक म्हणल्यार नोटिफायड आहा. आपूण कॅल्क्युलेशन सांगता 50,000 स्क्वेअर मिटर तयार लेक आसा. मग ताका ऑलमोस्ट 1,18,000 इन्फ्लुएन्शियल झोन आणि 50 मीटर परत मागीर बफर झोन आहा. आणि जो आमकां बायोडिव्हर्सिटी डिपार्टमेंटांनी सांगला की 3 ते 3,40,000 अराउंड ते बफर झोन आणि इन्फ्लुएन्शियल झोन आसा. उरली अराउंड टोटल 4 लाख तिची एरिया आसा, तितूंतली 4 लाख सुमार इन्फ्लुएन्शियल झोन आहा. तितून काय कन्स्ट्रक्शन कांयच करूंक ना. उरता ती अराउंड 15,000 ते 20,000 उरता. तितून तो प्रशासन युनिटी मॉल कसो बांदतलो की ऑलरेडी गव्हर्मेंटांनी जागा आमकां दिल्ली आसा, म्हणजे तयार लेकाच्या नांवार दिल्ली आसा. वेटलँडान ती डिक्लेअर केल्ली, नोटिफाय केल्ली आसा, मागीर वेटलँड ऑथॉरिटीन ती डिक्लेअर केल्ली आसा, मागीर बायोडायवर्सिटी आमची ती कमिटी आसा तेंच्यांनी ती डिक्लेअर केल्ली आसा. जेन्ना आयटी पार्क येताले तेन्ना एक ऑब्जेक्शन कितें आसलें की हे वेटलँड म्हणून डिक्लेअर जावंक नासले. सो आतां हे वेटलँड म्हणून डिक्लेअर जाला. सो ताका बफर झोन आहा, ताका इन्फ्लुएन्शियल झोन आहा आनी परमिटेड एक्टिविटीज आहा आनी नॉन परमिटेड एक्टिविटीज आहा. तितून कन्स्ट्रक्शन कांयच करपाक मेळना. आनी जो रोहन कवटे नाल्यार हे कितें बाकीचे ते म्हणटा पळय की रायटाक कन्स्ट्रक्शन येता, लेफ्टाक कन्स्ट्रक्शन येता, ते कन्स्ट्रक्शन येता पळय ते बीजेपीचेच ऑफिस येता लायटाक आनी ते तया कडेन एक्चुअली तितले लागीं ना. युनिटी मॉल आहा तो 530 मीटर हेची जी डिस्टन्स आहा फ्रॉम तया ओन्ली 530 मीटर इतले लागीं येता आनी बाकीचे बीजेपी ऑफिस आहा एक्चुअली पयस आहा. पण तुमकां दिसता जर बीजेपी ऑफिस थंयसर ना जाल्यार तुमी मोडपाचें. तुमच्याच सरकारान ताका परमिशन दिला, तुमच्याच बीजेपीन ताका पंचायतीन ताका परमिशन दिला, पीसीपीन तुमच्याच मिनिस्टरान ताका परमिशन दिला. तर हे डॅमोलिश करून तुमी थंयसर विचार करचो मागीर युनिटी मॉल जाय काय ना मागीर विचार करचो. ओके. पळय प्रशासन म्हणटा आतां गव्हर्मेंट म्हणटा कितें तरी प्रोजेक्ट काडटलो आनी गांवच्या लोकांक हेल्प जातलो आनी गांवच्या लोकांक एक जॉब मेळटले आनी बाकीचे सगळें कितें मेळूं शकता थंयच्यान ताका एक ऑपॉर्च्युनिटी गावतली लोकांक आनी पयलीं लोकल म्हणल्यार तांकां हे गावतलें. थंयचे तुमी कितें पळय जो आमी सीएमान म्हटलें की चिंबोलकारांक ते जॉब मेळटले म्हणटा 1000 जॉब फक्त चिंबोलकारांक जॉब मेळटले. मग जो प्रोजेक्ट रिपोर्ट जीटीडीसीन एनवायरमेंट क्लियरन्साक धाडला पळय तेजेर तशें मेन्शन केल्लें ना की चिंबोलकारांकूच जॉब मेळटले. फाल्यां जर हाऊस किपींग जॉब येले नाल्यार ऑफिस जॉब येले आख्खो गोंयचो कोणूय अप्लाय करूंक शकता 1000 जॉब असो कायदोच ना. आनी जे रिजर्वेशन म्हणटा नाजाल्यार ते चिंबोलकारांकूच म्हणटा असो पॉलिसी सरकारची जॉब पॉलिसी ना, लेबर पॉलिसी ना, तशें आमकां रिजर्वेशन ना की फक्त चिंबोलकारांकूच जॉब मेळटले म्हणून खंयच ना. तो पयलीं तसो कायदो करचो आनी तसं प्रोविजन घालचें जीटीडीसी जर तुमी हाडूंक शकता. आनी जर सरकार म्हणटात न्ही की जॉब जाय हेजे सायडीक रोहन कडेचे भावाचे हॉटेल आहा व्हडली कसिनोज आहा
थंयसर चिंबला पंचायतीन ऑलरेडी 80% रिजर्वेशन जॉब चिंबलकारांकूच मेळपाक जाय म्हणून रेजोल्युशन येता, मग तरी पूण आमकां जॉब मेळना. टॅक्सिकां थोडे सोडून कांयच जॉब मेळना. ऑलरेडी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन हॉटेल आनी नवे हॉटेल येतात, तरी पूण ते मेळना. सो हे आनी जॉब कितें मेळटले? तो आमकां तरी दिसता जॉब आमकां काय मेळची ना. ओके, दुसरो लास्ट प्रश्न तुमकां, जेन्ना हे युनिटी मॉल आणि प्रशासन स्कम येतलो तेन्ना एक खंय ना खंय प्रायव्हेट जागे आहा थंय घेरलेले, तांकां एक्सेस मेळटलो काय? तेच कितें आमी सांगलेलें पळय. हांवें म्हाज्या भाशेन सांगलें 3 जाण मेन मनीस सीएम आसात, मागीर रुदल फेर्नांडीस, मागीर रोहन कावंटेचो भाव राजेश कावंटे तो मेन आसा. कित्याक सांग, तेंचे ही जे दोंगर आहा ते सगळे तेंच्यांनी प्रॉपर्टीज घेवन दवरलेले आसा. राजेश कावटेन हे सायडीक सगळी प्रॉपर्टीज घेवन तेजे हॉटेल कसिनोज एक चिंबल प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केला आनी तेजे बरी व्हडली ताका 200 अपार हॉटेल घेवन व्हडले ते डबल टी सायडीक व्हडले हॉटेल येता. सो फाल्यां तांकां एक्सेस मेळपाक जाय आनी बाकीचे तेंचे डेव्हलपमेंट जावपाक जाय म्हणून ते करता. रुदल फर्नांडीसची प्रॉपर्टी आसा तें ग्राउंड आहे, फाल्यां तोवूय डेव्हलप ते करूंक शकता. बीजेपी ऑफिसान मागीर व्हडले डिग्नेटरीज येतले, दिल्लीचे लोक येतले, तेवूय ते एक्सेस करूंक शकता. म्हणून ते सध्या ह्या प्रॉपर्टीक एक्सेस ना, खंयसरूच एक्सेस ना, रोड ना, कांयच ना, फक्त आमी ते पायवाट आसा. सो एक्सेस जाय, सराउंडींग एक्सेस जाय म्हणून हे षडयंत्र बिल्डर लॉबिंग करून म्हणून युनिटी मॉल गव्हर्नमेंट प्रोजेक्ट हाडटा. ओके, आणि लोकल एमएलए जेन्ना आहलो पळय तर तेन्ना पयलीं तुमच्या वाटेन आयटी पार्का वाटेन आयटीच्या टायमार आयटी पार्क येता त्या टायमार तुमच्या वाटेन सपोर्ट दिलो आणि पयलीं आतां इनिशियल आसले पळय स्टेज तेन्नाय त्यांनी हे केल्लो सपोर्ट केल्लो, बट आता सडनली चेंज जाला आणि कितें जालें तेंकां? प्रॉब्लम कितें पळय, तेजे केसीस ज्यो आसा जी प्रॉपर्टीज आनी बाकीचे शिरेन जे प्रॉपर्टीज आहा त्यो एसआयटीन आसल्यो आनी जेन्ना काँग्रेसीन तो बीजेपीन ती एसआयटी ती स्क्रॅप जाली, ती भायर पडली. सो आतां तो ओपनली येवंक शकना की तो आतां बीजेपीन आसा. तो काल सुद्दां तेणी कितें म्हटलें की मेजॉरिटी आहा थंयसर आपूण आहा, बट काल तो थंयसर पावलो, इनॉग्रेशनाक पावलो. तेणी इनॉग्रेशन थंय केलें. आयटी पार्काक कितें जालें, आयटी पार्काक तेन्ना तो एमएलए नासलो, तेन्ना एमएलए तो अपोजिशनान आसलो, तो फ्रीली येतालो. आता कितें आहा, आतां तो बीजेपीन आहा, ताका बंधन ना, ते 50 कोटी ताका मेवला, पण ते अजून ते मेसता तो, म्हणून तो येयना आनी तो कितें म्हणटा मेजॉरिटी आहा तो ताका येवूं सांगूंक शकता. 3 फावटी ग्रामसभा रेजोल्युशन दिला, म्हणजे मेजॉरिटी युनानिमस रेजोल्युशन कोणूच अपोज करूंक ना, कोणूच एक जाय म्हणूंक ना. इवन बाकीचे विलेजर्स आहा तेंचे प्रोजेक्ट हो जाय म्हणूंक ना, कोणूच म्हणूंक ना. तूं कशें मेजॉरिटी म्हणटा की मेजॉरिटी आहा तो आपूण आहा, तुका ताका रुदल्फाक कापसताच ना हे सांगपाक की आपल्याक हो प्रोजेक्ट नाका म्हणून. आणि असेंब्लीन तो जाय म्हणटा न्हू, असेंब्लीन आपलो आवाज काडला म्हणटात. एक कितें दाखोवपाचें उतर दाखोवपाचें जे आतां जुलयान ऑगस्टान एक उतर दाखोवपाचें युनिटी मॉल त्यांनी काढला म्हणून त्यांनी कांयच काडूंक ना. ओके, थँक्यू व्हेरी मच.